चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू नवयुग स्टडी फोरम। एमपीएससीच्या संपूर्ण प्रिपरेशन मध्ये सिलेबस नंतर कोणती पीडीएफ महत्वाची असेल तर ती दुसऱ्या नंबरची पीडीएफ राहते, ती म्हणजे टेंटेटिव्ह टाइम टेबल, म्हणजे अंदाजित वेळापत्रक। कारण या पीडीएफ मध्ये आपल्याला संपूर्ण वर्षभराचं टाइम टेबल समजतं, कोणती परीक्षा कधी होणार आहे, राज्यसेवा असेल कंबाईन असेल, त्यांच्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि निकालाचा महिना, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला पीडीएफ मध्ये मिळते। आणि 2026 संपूर्ण वेळापत्रक एमपीएससी ने रिसेंटली अनाउन्स केलं। एमपीएससी 2026 टाइम टेबल आता जाहीर झालेला आहे, संपूर्ण रोडमॅप आपल्या समोर क्लिअर आहे। सो आता डिस्कस करूयात नक्की तारखा काय आहेत। सुरुवातीला काही बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईल, जी काही टेंटेटिव्ह टाइम टेबल आहे आपलं किंवा ज्या तारखा आहेत सगळ्या एक्झामच्या, त्याबद्दल डिस्कस करूया। आणि मग दुसरा जो मुद्दा आपल्या लेक्चरचा आहे तो म्हणजे संपूर्ण स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करूया। म्हणजे लेक्चरच्या सुरुवातीच्या पार्टमध्ये आपण सगळ्या तारखा पाहूयात। या तारखा ऑलरेडी तुम्हाला माहिती आहेत, परंतु तारखा डिस्कस करताना काही 2-3 मुद्दे आपण डिस्कस करू, ते नक्की ऐका। आणि शेवटी पूर्ण स्ट्रॅटेजी डिस्कस करूया। राज्यसेवा प्रिलिम असेल किंवा कंबाईन प्रिलिम असेल किंवा ओव्हरऑल कसा अभ्यास केला पाहिजे, कशी प्लॅनिंग केली पाहिजे, हे सगळं डिटेलमध्ये डिस्कस करूया। सुरुवात करूया आपल्या लेक्चरला। सुरुवातीला काही बेसिक इन्फॉर्मेशन पाहूयात। यामध्ये जर तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता। नवयुग स्टडी फोरम ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आहे, डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही नक्की जॉईन करा किंवा डाउनलोड करा। तुम्हाला या ठिकाणी बॅचेस वगैरे सगळ्या मिळून जातील। सगळ्यात महत्त्वाचं आहे टेलिग्राम चॅनल। टेलिग्राम चॅनल न विसरता जॉईन करा, कारण या टेलिग्राम वरती आपण सगळ्या लेटेस्ट अपडेट एमपीएससी रिलेटेड तुम्हाला देत असतो। नोट्स असतील किंवा इतर सर्व गोष्टी असतील करंट अफेअरच्या, त्या संपूर्ण आपण या टेलिग्रामला देतो, न विसरता जॉईन करा। पुढे जाऊया। बाकी आपली 2025 मध्ये जर तुम्ही प्रिलिम देत असाल राज्यसेवा किंवा कंबाईन, प्रिलिम्स बूस्टर बॅच भरपूर विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली आहे। बॅच वरती आता डिस्काउंट देखील सुरू आहे। नवयुग कोड तुम्ही जर यूज कराल तर तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या बॅच वरती मिळून जाईल। ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता, प्रिलिम्स मध्ये फायदा होईल। प्रॅक्टिस करायची असेल तर राज्यसेवेची तुम्हाला टेस्ट पाहायला मिळते, कंबाईनची टेस्ट पाहायला मिळते। 199 रुपयांमध्ये तुम्हाला या ठिकाणी 5 फुल लेंथ टेस्ट या ठिकाणी पाहायला मिळतात। ही टेस्ट सिरीज एक्झाम ओरिएंटेड आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता। चला मेन मुद्द्याकडे येऊया। आता आपण सुरुवातीला काही बेसिक इन्फॉर्मेशन पाहूया, बेसिक तारखा पाहूया ज्या आपल्याला खूप जास्त महत्त्वाच्या आहेत, त्या सुरुवातीला आपण डिस्कस करू आणि मग आपण बाकी तारखांकडे जाऊयात। बघा, सर्वात पहिले राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ची तारीख आलेली आहे, 29 मार्च ते 26 एप्रिल 2026। आता एक महिना, ऑलमोस्ट एक पूर्ण महिना लागतो राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न नुसार घेण्यासाठी। ही मुख्य परीक्षा पहिल्यांदाच आपण नवीन पॅटर्न नुसार पाहणार आहोत, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार पाहणार आहोत। सो व्यवस्थित पाहून घ्या। मी तुम्हाला तारखा वगैरे सांगेल की सुरुवातीचे पेपर्स आहेत, त्यानंतर एक आठवड्याचा ब्रेक आहे, पुन्हा जीएसचे पेपर आहेत 4, आणि पुन्हा जे ऑप्शनलचे पेपर त्याला एक आठवड्याचा ब्रेक आहे। सो ते सगळं डिस्कस करूया। एक महिना ही मुख्य परीक्षा चालणार आहे। यानंतर कंबाईनची गट ब मुख्य परीक्षा जी आहे आपली, ती 17 एप्रिलला होणार आहे 2026 मध्ये। आता यांच्या प्रिलिम्स अजून झालेल्या नाहीत 2025, आपल्या सर्वांना माहिती आहे। 9 नोव्हेंबरला, आता येत्या 9 नोव्हेंबरला राज्यसेवा प्रिलिम होईल आणि 21 डिसेंबरला या ठिकाणी कंबाईनची प्रिलिम होणार आहे। यानंतर ज्या पुढच्या म्हणजे 26चं कॅलेंडर आहे, ते 26चं कॅलेंडर कसं आहे बघा, राज्यसेवा प्रिलिम 2026 आहे 31 मेला। यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा 26 आहे 3 ऑक्टोबर पासून पुढे। ओके, नंतर गट ब ची पूर्व परीक्षा आहे 14 जूनला आणि गट क ची जी पूर्व परीक्षा आहे ती 12 जुलैला। आता गट ब ची मुख्य परीक्षा जी आहे ती 5 डिसेंबरला आहे 2026 मध्ये। हे सगळं आपण डिस्कस करू। आता मुद्दा काय बघा, की जर तुम्ही या तारखांमध्ये इथंच पाहिलं, तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होते की सर लिटरली 10 ते 15 दिवसांच्या गॅप नंतर दुसरी परीक्षा आहे। म्हणजे आता या वर्षी आयोगाने असं टाइम टेबल बनवले, एक विद्यार्थी कुठल्या तरी एकाच परीक्षेला फोकस करू शकतो, 2-3 परीक्षांमध्ये तो रिपीट होईल किंवा तो पोस्ट मिळवेल असं शक्य होणार नाही। प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही। तुम्हाला आता सांगतो बघा, ह्या ज्या तारखा सगळ्या आलेल्या आहेत, या तारखांमध्ये तुम्ही पाहत असाल 15-20 दिवसांचा गॅप आहे। पुढे डिटेलमध्ये पाहूया आपण। सो तुम्हाला इथून पुढे सगळ्यात मेजर एक गोष्ट प्लॅन करायची आहे, त्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत। आता एक काम करूया आपण, पहिल्यांदा जसं मी तुम्हाला म्हणलं की पहिलं काय करूया, टाइम टेबल एकदा ना 2 मिनिटांमध्ये पाहून घेऊया, म्हणजे नक्की टाइम टेबल आहे काय। ओके, सो हे टाइम टेबल एकदा पाहून घेऊ, मग आपल्याला गोष्टी क्लिअर राहतील। सो बाकीच्या तारखा देखील महत्वाच्या आहेत, त्या तारखा आपण डिस्कस करूया। आपल्या टेलिग्राम ग्रुपला बघा, आपण इथं सगळी इन्फॉर्मेशन देत असतो, तुम्ही जॉईन करू शकता। नवयुग स्टडी फोरम एमपीएससी सर्च कराल, मिळून जाईल। तो सुरुवातीला काय करूया आपण, या तारखांविषयी पहिल्या बोलूया। बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 पासून टाइम टेबल सुरू होते आपले हे 2026 मधलं। तर जी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 आहे, मी तुम्हाला म्हणलं 29 मार्च पासून सुरू होते। तुम्ही नीट पहा, 29 मार्चला रविवारी तुम्हाला पाहायला मिळतं की भाषा पेपर 1 आणि भाषा पेपर 2 होईल। यानंतर 5 एप्रिलला, म्हणजे एक आठवड्याचा गॅप आहे, निबंधाचा पेपर होईल।
निबंधाचा पेपर झाल्यानंतर 18 एप्रिलला पेपर आहे, म्हणजे डायरेक्टली इथं तुम्ही पाहता जवळपास 2 आठवड्यांचा गॅप काहीतरी पडतोय. आणि 18 एप्रिलला शनिवारी GS1 GS2 आणि रविवारी 19 एप्रिलला GS3 GS4 म्हणजे GS चे 4 पेपर तुमचे 2 दिवसामध्ये बॅक टू बॅक होणार आहेत. ते 2 दिवस खूप हेक्टिक राहणार आहेत राज्यसेवा मुख्यसाठी. आणि शेवटी 1 आठवड्याच्या गॅप नंतर 26 एप्रिलला तुम्हाला ऑप्शनलचे 2 पेपर पाहायला मिळतात. सकाळी पेपर 1 ऑप्शनलचा आणि पेपर 2 ऑप्शनलचा दुपारी. सो हे राज्यसेवा मुख्यचं टाइम टेबल झालं. पुढे जाऊया आपण. आता जस्ट एक आयडिया देतो. बाकी तुम्हाला टेक्निकलचं पण दिलंय बरं का त्यांनी. टेक्निकल तुम्ही देत असाल तर प्लीज पाहून घ्या. टेक्निकलचे मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये आहेत 6 मे 7 मे. इथे तुम्हाला इंजिनिअरिंग असेल, फॉरेस्ट असेल, ऍग्रिकल्चरच्या ऍग्री पुढे समजा. पण इथं जे आपण पाहिलं तर फॉरेस्टची वगैरे मेन्स जी आहे ती इथं तुम्हाला पाहायला मिळते. 7 मे पासून पाहायला मिळते बघा. 6-7 मे ला तुम्हाला इथून सुरू होते फॉरेस्ट मेन्सला. बरेच जण यावर्षी फॉरेस्ट पण करतायत. सो फॉरेस्टचं पण एकदा सांगून देतो. बघा फॉरेस्टची जर आपण तारीख पाहिली तर इथं पाहू शकता वनसेवा मुख्य परीक्षा या ठिकाणी 6 मे ला सुरुवात होती आहे बरोबर. इथं 5 मे 6 मे आणि ते ऑप्शनलचे पेपर तुमचे शेड्यूल असतात 5 दिवस बरोबर. 2 पेपर असतात. सो लिटरली 9 तारखेपर्यंत तुम्हाला ऑप्शनलचे म्हणजे जे फॉरेस्टची मेन्स आहे त्याचं पाहायला मिळतं ऑप्शनल. पुढे कृषी सेवा वगैरे आहे. ठीक आहे, म्हणजे टेक्निकलचं तुम्ही पाहून घ्या पीडीएफ मध्ये. यानंतर गट ब सेवा मुख्य परीक्षा 2025 17 मे इथं पाहू शकता. 17 मे ला आपली कंबाईनची ग्रुप बी ची मेन्स सांगितलेली आहे. 21 डिसेंबरला प्रिलिम्स होईल. 17 मे ला मेन्स आहे. तसे पाहिले तर कंप्लीट 5 महिने आहेत. खूप चांगला अभ्यास तुम्ही करू शकता. जर तुम्ही प्रिलिम्स वरती आता फोकस कराल, प्रिलिम्स क्वालिफाय करा. प्रिलिम्स झाल्यानंतर 5 महिने तुम्हाला मिळतील. 5 महिन्यामध्ये खूप चांगला अभ्यास तुम्ही कंबाईन मेन्सचा करू शकता. ऑलरेडी खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. पण आता पहिली स्टेप काय आपली प्रिलिम्स क्रॅक करायची. प्रिलिम्स झाल्यानंतर तुम्ही मेन्सचा विचार करू शकता. तर या तारखा आपल्यासाठी रिलिव्हंट राहतील बरोबर. सो काय करायचं आपल्याला पहिलं प्रिलिम्स वरती फोकस करायचे. आणि मी तुम्हाला आपल्या नवयुग स्टडी फोरम वरती असणारी प्रिलिम्स बुस्टर बॅच जर तुम्ही जॉईन कराल तर तुम्हाला प्रिलिम्स क्रॅक करायला खूप जास्त मदत होईल. कारण ती बॅच ही अशी बॅच आहे, खूप रिअर बॅच आहे आपल्या ओव्हरऑल एमपीएससी मध्ये, की जी फक्त प्रिलिम्स वरती फोकस करते आहे. प्रिलिम्स कशी क्रॅक करायची, त्यासाठी प्रत्येक विषयाचे कोणते टॉपिक करायचे हे सगळे आपण त्या बॅच मध्ये होतो. ती बॅच जॉईन करा, तुम्हाला भरपूर फायदा होईल. आणि मग 17 मे ला आपली एक्झाम आहे मेन्स ग्रुप बी ची बरोबर. यानंतर आता पुढे येऊया नेक्स्ट पॉइंट. गट कसा पण तुम्हाला दिलेला आहे. 4 जानेवारीला प्रिलिम होईल बरोबर आणि 7 जूनला मेन्स आहे. ठीक आहे, 2026 बद्दल बोलूया. 2026 ची बघा नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणजे राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि इतर पूर्वपरीक्षा 31 मे ला एक्झाम आहे. डिसेंबर 2025 मध्ये ऍडव्हर्टाइज येणार आहे. 2026च्या राज्यसेवेची जाहिरात ही डिसेंबर महिन्यामध्ये येईल आणि 31 मे ला परीक्षा आहे. म्हणजे ग्रुप बी ची 17 मे ला मेन्स होणार आणि लगेच 13 दिवसानंतर तुमची राज्यसेवा प्रिलिम्स आहे. त्याचा रिझल्ट ऑगस्ट महिन्यामध्ये लागून जाईल किंवा ऑगस्ट पर्यंत लागून जाईल. यानंतर बाकीच्या टेक्निकलच्या दिल्या असतील बघा. तर राज्यसेवेची मेन्स दिलेली इथं. राज्यसेवा मेन्स पुढच्या वर्षी 3 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर आहे. ओके, आता ते काही डिटेलमध्ये आता नको पाहिला, त्या नंतरच्या गोष्टी आहेत बरोबर. सो त्या गोष्टी आता कंबाईन ग्रुप बीचं पाहूया. कंबाईन ग्रुप बी ची प्रिलिम्स मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर बाकी टेक्निकलचे वगैरे दिलेत बरोबर. ग्रुप बी ची प्रिलिम्स कधी आपली 14 जूनला आहे 2026 ची बरं का. आता 25 ची होईल 21 डिसेंबरला. 14 जून रोजी तुम्हाला 2026 ची कंबाईन ग्रुप बी ची प्रिलिम्स पाहायला मिळते. ऑक्टोबर मध्ये टेंटेटिव्ह रिझल्ट आहे पण तो लवकर लागेल. आता 2-2.5 महिन्यात रिझल्ट लागतो. ओके, आणि त्याची मेन्स कधी आहे 5 डिसेंबरला आहे, मी आधी सांगितलंय. तो हे सगळं शेड्यूल आहे. आता हे तुम्ही नंतर पीडीएफ मध्ये डिटेलमध्ये पाहून घ्या. आपण जाऊया आपल्या मेन मुद्द्याकडं की सर टाइम टेबल आम्ही वाचलं, आपल्या पण ग्रुपला आलेला आहे. पण आतापासून काय करूयात. आता तर दिवाळी आहे, पण दिवाळी जाऊ दे, एक 5-6 दिवस पूर्ण एन्जॉय करा, टाइम स्पेंड करा व्यवस्थित. आणि दिवाळीवरून ज्यावेळेस तुम्ही याल पुन्हा एकदा अभ्यासावरती शिफ्ट व्हाल तेव्हापासून काय करायचं हे तुम्हाला मी सांगून देतो. हे पर्सनली मी पण फॉलो केलेलं आहे. ज्यावेळेस 2024चं टाइम टेबल आलं होतं नोव्हेंबर मध्ये 2023 मध्ये, त्यानंतर फुल फेज 1 वर्षाचा प्लॅन कसा केला होता आणि मला वैयक्तिक सगळ्या प्रिलिम्स क्रॅक करण्यामध्ये कसा फायदा झाला या टाइम टेबलचा हे मी तुम्हाला सांगतो. ही पीडीएफ शक्यतो आपले लेक्चर रिपीटेडली होत नाहीत, खूप रेअरली आपलं युट्यूबला लेक्चर होतं. पण जर या टॉपिक वरती आपण लेक्चर घेत असेल की टाइम टेबल आलेला आहे तर ही खूप महत्वाची स्टेप आहे. जर तुम्हाला याचं महत्व कळलं की हे टेंटेटिव्ह टाइम टेबल म्हणजे अंदाजित वेळापत्रक किती महत्वाचं आहे, तर तुम्हाला याचं जे काही एक्झाम क्रॅक करायला मदत होऊ शकते. तुम्हाला पर्सनली या ओव्हरऑल टाइम टेबलचा प्लॅनिंगचा खूप जास्त फायदा झालाय. सो ते प्लॅनिंग मी तुम्हाला सांगतो, फॉलो करा, नक्की फायदा होईल. आपण सुरुवात करूया आपल्या काही बेसिक मुद्द्यांपासून. आतापासून जर आपण पाहिलं तर किती दिवस बाकी आहेत परीक्षांसाठी. राज्यसेवा मुख्य कर असेल 2025 साठी 163 दिवस बाकी आहेत. ग्रुप बी ची जी 17 मे ची परीक्षा आहे मेन्स
त्याला 212 दिवस बाकी आहेत. आणि मग आपण प्रिलिम्स कडे येऊया. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 चा विचार कराल तर 226 दिवस बाकी आहेत. आणि गट ब चा विचार कराल प्रिलिम्सचा, जी 14 जूनला आहे, ती 240 दिवस बाकी आहेत. ओके, आता एक काम करूया, यात म्हणजे आता ऑलमोस्ट 200+ दिवस आपल्याकडे आहेत. आता सर काय करायचं, म्हणजे जर आपण प्लॅनिंग करत असेल तर या प्लॅनिंग मध्ये कोणकोणत्या गोष्टींना फॉलो करायचं आहे. तर मी काही 10 पॉइंट्स मला वाटले की तुम्हाला सांगायचे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरनं. त्यातनं मी काही पॉइंट सांगतो, समजून घ्याल व्यवस्थित. त्यातला जो पहिला मुद्दा आहे, तो पहिला मुद्दा अंडरस्टँडिंग एक्झाम शेड्यूल. कोणीतरी टेलिग्रामला सांगता आहे किंवा मी इथं लेक्चरमध्ये काही गोष्टी तुम्हाला सांगतोय म्हणून तुम्हाला गोष्टी समजल्या असं व्हायला नको. तुम्हाला हे टेंटेटिव्ह टाइम टेबल व्यवस्थित पाहायचंय, ते समजून घ्यायचंय. जर तुम्हाला हे शेड्यूल समजलं, एमपीएससी कशा पद्धतीने परीक्षा ऑर्गनाईज करत आहे, आता जर तुम्ही नोटीस कराल ती लिटरली 10-15 दिवसानंतर एक परीक्षा येणार आहे. तो या सगळ्या मागे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्यावेळेस तुम्ही प्लॅन बनवाल त्यावेळेस तुम्हाला काहीतरी एक ठरवायचंय की मला राज्यसेवा करायची आहे, मला फॉरेस्ट करायचंय, मला ऍग्रिकल्चर करायचंय का सिव्हिलचं करायचंय, की मला कंबाईन ग्रुप बी करायची का ग्रुप सी करायची. कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी सोबत होऊ शकते, काही हरकत नाहीये. पण मला या ठिकाणी राज्यसेवेचा हे करायचंय, म्हणजे ओव्हरऑल एक्झाम निवडायची का कंबाईन करायची, दोन्ही सोबत होत नाही. हे मी तुम्हाला आता सांगतो. तुम्हाला वाटेल सर केल्यावर सगळं होतंय, होत नाही. याचं रिझन सांगतो. आता 2025 पासून तर कम्प्लिटली वेगळा पॅटर्न आहे. ऑप्शनल वगैरे इथे तुम्हाला पाहायला मिळते, आन्सर रायटिंग आहे, एसी आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. कंबाईनचा पॅटर्न वेगळा आहे, सिलेबस वेगळा आहे. सो काहीतरी एक ठरवायचंय, त्यावरती 100% एफर्ट 5 महिने द्यायचे मीन्सला, आणि ती एक्झाम क्रॅक करायची. जर तुम्ही हे फॉलो कराल तर फायदा होईल. जर तुम्ही 2 गोष्टीवरती पाय ठेवाल, जर तुम्ही 2 एक्झाम इथे चॉईस कराल तर प्रॉब्लेम होतो. हे मी तुम्हाला सांगतो, मागच्या काही एक्सपिरियन्स वरून सांगतो. आता समजून घ्या, पहिला मुद्दा आहे अंडरस्टँडिंग द शेड्यूल. तुमच्या सगळ्या तारखा तोंडपाठ झाल्यापैकी कोणत्या तारखेला कोणती मेन्स आहे, कोणती प्रिलिम्स आहे, ते होऊन जाते, याचा काही लोड घेऊ नका. पुढचा पॉइंट आहे क्रिएट अ स्टडी प्लॅन. ओके, संपूर्ण म्हणजे तुम्ही जर राज्यसेवा करायचं ठरवलं असेल तर त्याचा संपूर्ण सिलेबस तुमच्या समोर पाहिजे प्रिंट केलेला, त्याची पीडीएफ असेल किंवा समोर तुम्ही त्याची प्रिंट करू शकता, ती तुमच्या समोर पाहिजे. त्याचं ब्रेकडाऊन करायचंय आणि प्लॅन बनवायचा आहे स्टडीचा. तुम्हाला वाटेल की सर असा प्लॅन मी बनवतो त्याचं फॉलो होत नाही, पुन्हा बनवतो, पण हीच गोष्ट महत्वाची राहते. मी पण ज्यावेळेस या संपूर्ण गोष्टी प्लॅन केल्या होत्या, मी बऱ्याच चेंजेस केले होते नंतर. म्हणजे एकदा प्लॅन केला तो वर्क झाला नाही, पुन्हा एकदा प्लॅन केला, हे होत राहतं. पहिली स्टेप काय, प्लॅन बनवायचं. बरेच जण ते प्लॅन बनवत नाहीत, शेड्यूल बनवत नाही. आतापासून 226-240 दिवस बाकी आहेत. काय करायचं, पूर्ण आहे ना सिलेबस पाहायचा. जर तुम्हाला राज्यसेवा करायची असेल तर आतापासून खूप अग्रेसिव्हली अभ्यास तुम्हाला करावा लागेल 26चा. आता तुम्हाला ऑप्शनल कव्हर करावं लागेल, तुम्हाला मेन्सचे जे काही जीएसचे टॉपिक्स आहेत ते कव्हर करावे लागतील, आणि मग तुम्हाला प्रिलिम्सला शिफ्ट व्हावं लागेल 3 महिने अगोदर. म्हणजे एप्रिल, मार्च, एप्रिल आणि मे, म्हणजे तुम्हाला मार्च पासून शिफ्ट व्हावं लागेल प्रिलिम्सकडे. हे सगळं डिस्कस करूया आपण. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला आता मंथ वाईज, वीक वाईज आणि प्रत्येक दिवशी काय करायचंय याचा डिटेल प्लॅन बनवायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक पॉईंट सांगतो बघा. आता जर तुम्ही विचार कराल की सर आता चालू आहे समजा नोव्हेंबर, जाऊ आता ऑक्टोबर जाऊ द्या, मी नोव्हेंबर पासून सुरुवात करतो. राज्यसेवा करत असाल तर सांगतो बघा, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च आपल्याकडं जवळपास 5 महिने आहेत. या 5 महिन्यांमध्ये तुम्ही सगळ्या राज्यसेवेचा सगळा कोर कंटेंट कव्हर करू शकता. इथं तुम्हाला करायचं आहे बघा, जर तुम्ही 2026 ची एक्झाम देत असाल तर मी सांगतोय 26 एक्झाम तुम्ही 100% देणार आहे सगळेजण, त्यामुळे इथे लक्ष द्या व्यवस्थित. तुम्हाला आता ऑप्शनल कव्हर करायचं आहे, तर ऑप्शनल तुम्ही आता कव्हर कराल तर तुम्ही खूप जास्त पुढे जाल बाकी सर्वांपेक्षा. तुम्हाला जीएस चे कोर टॉपिक कव्हर करायचे आहेत, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, त्यानंतर सायन्स असेल किंवा पॉलिटी असेल, गव्हर्नन्स असेल, इंटरनॅशनल रिलेशन्स असतील, इथिक्स असेल, हे सगळं कव्हर करायचे आता. कारण जर हा कोर पार्ट तुम्ही आता कव्हर कराल तर तुम्हाला नंतर जे 5 महिने आहेत ना, 31 मे नंतर 3 ऑक्टोबर पर्यंत इथं खूप जास्त प्रोडक्टिव्ह अभ्यास करता येईल, खूप जास्त आन्सर रायटिंग करता येईल. जर 31 मे नंतर बघू असं म्हणाल तर त्या पुढच्या 4 महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर होत नाहीत. सो राज्यसेवा करसाल तर आत्ताच जागे व्हा, आत्ताच या गोष्टी कव्हर करायच्या मागे लागा. दिवस असेच निघून जातील. ज्यावेळेस प्रिलिम्सला तुम्ही शिफ्ट व्हायची वेळ येईल ना मार्च मध्ये, त्यावेळेस वाटतं ऑप्शनल कव्हर करावा, जीएस कव्हर करावं, कारण त्यावेळेस गोष्टी समजतात. पण त्यावेळेस वेळ नसते. सगळे विद्यार्थी प्रिलिम्सला शिफ्ट होतात. ही गोष्ट समजून घ्या. यानंतर दुसरा मुद्दा, आता हे झालं जर तुम्हाला आता कंबाईन करत असाल, बरं प्लॅनिंग बद्दल सांगतोय. जर तुम्ही कंबाईन करत असाल तर कंबाईन वाल्यांनी काय करायचं, तर आमची परीक्षा आहे 14 जूनला. मी पुढचं बोलतोय बरं का, आता जर तुम्ही फोकस करताय आत्ताचं शेड्यूल पण तुमचं फॉलो चालू राहू द्या. पण मी कंप्लीट 2026 साठीच करतोय. 14 जूनला माझी प्रिलिम्स आहे,
आता तुम्हाला फोकस करायचं आहे मराठी आणि इंग्रजी जे आपले ग्रामर आणि व्होकॅब्युलरी आहे खूप स्ट्रॉंग करायचे. कंबाईनची जी कॉम्पिटिशन आहे ना, ही कंबाईनची कॉम्पिटिशन 2023-24 पासून इतकी वाढलेली आहे की तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा तुमचा बरोबरच आला पाहिजे या ऍटिट्यूडने किंवा या याने सोडवायचा तुम्हाला तो प्रश्न बरोबर आलाच पाहिजे. खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. तो काय करायचंय, आता मराठी इंग्लिश कंप्लीट करून घ्यायचे पीवायक्यू सहित. सगळे पीवायक्यू सॉल्व्ह करायचे, सगळे पेपर वगैरे सॉल्व्ह करायचे आणि जीएस तुम्हाला सगळं करायचंय. आता सगळं होऊन जाईल. इथं काही प्रॉब्लेम येत नाही कंबाईनला. तुमचा जीएस जो इथं आहे तोच मेन्सला आहे. एक दोन टॉपिक वेगळे आहेत फक्त कायदे वगैरे, बाकी सेम आहे सगळं. तर तुम्हाला इथं काही प्रॉब्लेम होणार नाहीये. तुम्हाला आता फोकस करायचा मराठी इंग्लिश कव्हर करण्यावरती विथ पीवायक्यू. हे जास्त मदत करेल. झालं, हे संपूर्ण पॉईंट क्लिअर आहे का? मग स्टडी प्लॅन करताना काय करायचं आपल्याला? मी आता तर नोव्हेंबर महिना 1 नोव्हेंबर पासून मी अभ्यासाला सुरुवात करतो. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर मला कोणता सब्जेक्ट कंप्लीट करायचा आहे? मी पूर्ण 1 महिना पॉलिटी जीएसला देतो. काही हरकत नाहीये. पूर्ण द्या. डिस्क्रिप्टिव्ह वेने तुम्ही अभ्यास करत असाल, राज्यसेवेचा अभ्यास करत असाल, पूर्ण पॉलिटी 1 महिना करा. त्याच्या नोट्स काढा, कम्प्लीट रिव्हिजन करा. पूर्ण तो टॉपिक 1 महिन्यात कम्प्लीट करून टाका. ऑप्शनल सोबत चालू राहू दे बरं का. ऑप्शनलला सोडायचं नाहीये. 1 नोव्हेंबर पासून जरी ऑप्शनलला सुरुवात केली तरी तुमचा खूप चांगला ऑप्शनल तयार होऊ शकतो 5 महिन्यामध्ये. सगळं होऊ शकतं. बरोबर. सो पहिले प्लॅन क्रिएट करायचा आहे की नोव्हेंबर महिन्यात मला हे करायचंय, डिसेंबर मध्ये करायचंय, जानेवारीत हा विषय करायचा आहे, फेब्रुवारीमध्ये हा करायचा आहे आणि फेब्रुवारी एंड पर्यंत एवढं मला टार्गेट आहे, माझा सगळा सिलेबस संपवायचा आहे. आणि मार्च एप्रिल मे 3 महिने कंप्लीट प्रिलिमची रिव्हिजन करायची, फक्त रिव्हिजन करायची. आपली प्रिलिम्स बुस्टर बॅच त्यावेळेस असेल तुम्ही जॉईन करू शकता. बरोबर. पण तुम्ही आतापासून काय करायचं हे मी तुम्हाला सांगतोय, त्यावेळेस मी मदत करेलच. आता नेक्स्ट पॉईंट काय बघा, स्टडी प्लॅन क्रिएट केला असेल, तुम्हाला सब्जेक्टला प्रायोरिटाईज करायचंय. ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल तुम्हाला समजेल म्हणजे स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणते आहेत, वीक सब्जेक्ट कोणते आहेत. 6चे 6 विषय किंवा आता ओव्हरऑल सगळे विषय जर बघितले आपण, सगळे विषय सगळ्यांना समान नसतात. काही विषय तुम्हाला मार्क देतील, काही विषय तुम्हाला अवघड जातील. अवघड कसे जातील की अभ्यासाला सोपे वाटतात पण परीक्षेमध्ये मार्क रिफ्लेक्ट होत नाहीत. हे तुम्हाला कळेल हळूहळू. जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तुम्हाला हे समजेल की सगळे विषय समान वाटतात पण ते नसतात मार्क देण्यामध्ये. काही विषय मला मार्क खूप चांगले देतात, काही विषय ऍव्हरेज देतात आणि एखादा विषय असतो जो खूप जास्त डॅमेज करू शकतो. हे ओळखायचे आपल्याला. हे कसं ओळखाल? ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल, काही प्रश्न सोडवाल, तुम्हाला समजेल की प्रश्न सोडवताना मला हा विषय वाचताना सोपा वाटतोय, प्रश्न सोडवताना मला म्हणजे इथे चुका होत आहेत, सिली मिस्टेक होत आहेत किंवा समजत नाही, कन्फ्युजन होत आहे. पण एक विषय असा आहे जिथे मी थोडं वाचतोय पण माझा प्रश्न बरोबर यायला लागले किंवा मला समजते हे प्रश्न कसे सोडवायचे या विषयाचे, हे तुम्हाला समजेल. ते प्रायोरिटाईज करा. अवघड विषय चांगले प्रिपेअर करा. तुमच्या जे स्ट्रेंथ आहेत, विकनेसेस आहेत यावरती काम करा. यानंतर रेग्युलर रिव्हिजन ठेवा. रेग्युलर रिव्हिजन ठेवायची म्हणजे काय करायची? आता समजा 1 आठवडा तुम्ही अभ्यास केलाय, बरोबर. मग त्याची रिव्हिजनचा तुमच्याकडे प्लॅन पाहिजे. कारण आता जर तुम्ही 1 आठवडा अभ्यास केला असेल तो डायरेक्ट मेन्सच्या वेळेस आठवायचा प्रयत्न केला किंवा रिव्हिजन केली तर त्याचा काही फायदा होणार नाही. तो तुम्हाला युज टू झाला पाहिजे. तुमच्या नोट्स स्वतःच्या बनवायच्यात आणि त्या वाचायच्या, ते रिवाइज करायच्यात. 1 आठवडा अभ्यास केला, पुढचा 1 दिवस द्या रविवारचा, रिव्हिजन करून काढा, ते पुन्हा वाचा. सगळं पाठ करायचं असं म्हणत नाही मी, कारण हे जर तुम्ही 5-6 वेळा वाचून काढलं ना तुम्हाला नंतर ते आठवतं. आणि एकदा का तुमच्या नोटची वैयक्तिक नोट्स तुमच्या झाल्या आणि तुम्ही त्याची रिव्हिजन करायला लागला, खूप जास्त मदत होईल. तुमचे प्रश्न बरोबर येतील आणि तुम्हाला या संपूर्ण रिव्हिजन मध्ये बाकीच्यांपेक्षा एक्स्ट्रा एज मिळेल जर तुमच्या स्वतःच्या नोट्स असतील तर. इथून पुढे अभ्यास करताना स्वतःच्या नोट्स बनवा, भरपूर मदत करतात. परीक्षेच्या शेवटच्या काळामध्ये समजतं नोट्स किती महत्वाच्या आहेत. यानंतर आतापासून काय करायचं तर पीवायक्यू पाहायला सुरुवात करायची, पीवायक्यू सोडवायला सुरुवात करायची. मग ते प्रिलिमचे असतील, मेन्सचे असतील, राज्यसेवेचे असतील, कंबाईनचे असतील, ग्रुप बी, ग्रुप सी, सगळे सोडवायचे. भरपूर पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पीवायक्यूची. पुस्तकं घ्या. सब्जेक्ट वाईज तुम्ही अभ्यास करताय. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता पॉलिटीचा अभ्यास करताय आणि पॉलिटीमध्ये तुम्ही डीपीएसपी हा टॉपिक वाचला, म्हणजेच राज्याची मार्गदर्शक तत्व. तर ही जी तत्व तुम्ही वाचलेली आहेत कलम 36 ते 51, तुमचा अभ्यास झाला, तुम्ही वाचून काढलं, तर त्याच टॉपिकवरती जेवढे पीवायक्यू आले आतापर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये ते सगळे सोडवा. आणि पीवायक्यू सोडवताना काही डेटा एक्स्ट्रा मिळतो तो पुस्तकात लिहा किंवा तुमच्या नोट्समध्ये लिहा. जे काय तुम्ही नोट्स काढताय किंवा पुस्तकात साईडला जागा आहे या गोष्टी करा. ज्यावेळेस तुम्ही एखादा टॉपिक वाचून त्याची पीवायक्यू सॉल्व्ह कराल, त्या पीवायक्यूतला एक्स्ट्रा डेटा तुम्ही पुस्तकात ऍड कराल किंवा नोट्समध्ये ऍड कराल आणि मग त्याचे जेव्हा रिव्हिजन कराल ना, त्या कंटेंटला तुम्ही कधी हरू शकत नाही. तो कंटेंट तुम्हाला मार्कच मिळवून देतो. हे मी स्वतः वैयक्तिक एक्सपिरियन्स वरून सांगतोय की ज्यावेळेस तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करता टॉपिकचा आणि पीवायक्यू सोडवता, पीवायक्यूचे टॉपिक जे नवीन वाक्य आहेत, नवीन डेटा आहे,
तो तुम्ही एक्स्ट्रा डेटा तुमच्या नोट्समध्ये जेव्हा ऍड करता त्याची रिव्हिजन जेव्हा करता तुम्ही परीक्षेसाठी, हा तुम्हाला भरपूर मार्क देतो. लक्षात ठेवा. ती प्रिलिम्स म्हणजे राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, हे खूप महत्वाचं आहे. पीवायक्यू तुम्हाला इतकी मदत करतात की पीवायक्यू मुळे तुमचा जो संपूर्ण एमपीएससीचा जो काही प्रवास आहे किंवा एमपीएससीचं जे काही आहे ते खूप जास्त सोपं होऊन जातं. तो पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ही तुमची प्रायोरिटीमध्ये असलेली सर्वात महत्वाची गोष्ट असलीच पाहिजे. त्याला तुम्ही डेली सोडवलेच पाहिजे तुमच्या टॉपिकनुसार. यानंतर पुढे काय करायचं, हे मॉक टेस्ट वगैरे नंतर सोडू, आता काही नाही, आता सिलेबस कव्हर करण्यावरती फोकस करायचा आहे. अपडेट्स घ्यायचे आहेत, ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं आरोग्य जपायचं, हेल्थ महत्वाची आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटी करा. म्हणजे व्यायाम केल्यानंतर अभ्यास पण चांगला होतो. लक्षात ठेवा. फक्त अभ्यास करत राहिले दिवसभर तर काही हरकत म्हणजे काही हे होत नाही. लक्षात ठेवा. व्यायाम करा, हेल्थ चांगली ठेवा तर फायदा होईल. अभ्यास देखील खूप चांगला होईल. बरोबर. हेल्थ चांगली असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. ग्रुप स्टडी ठीक आहे, पॉसिबल असेल तर ग्रुप स्टडी करा. तुमची प्रोग्रेस ट्रॅक करा. सर्वात महत्वाचं काय करायचं, 1 महिना अभ्यास केलाय, टार्गेट ठेवले होते सर मी एवढेच कम्प्लीट झाले, हरकत नाही. जर टार्गेट ठेवले नसते तर तेवढंही झालं नसतं. 100% तुमचा 80% कव्हर झाला ना, खूप चांगली गोष्ट आहे. 90% कव्हर झालं, खूप चांगली गोष्ट आहे. ट्राय करा की 100% कव्हर होईल, पण ते होत नाही शक्यतो. पण जे 80% झालं, 85% तुमचं टार्गेट कम्प्लीट झाले, ती गोष्ट खूप महत्वाची राहते. तो राहिले माझं 10%, त्याचा लोड नाही घ्यायचा, ते कव्हर करायचं नंतर एक्स्ट्रा 2 दिवस द्यायचे प्लॅनिंग मध्ये, कव्हर करून घ्यायचं. ओके. सो ट्रॅक करा प्रोग्रेस सगळी, कारण इथं तुम्हाला खूप फायदा होतो की किती विषय कंप्लीट झाले, कोणते विषय केले आपण, यासाठी भरपूर मदत होते. ओके. सो हे सगळे मुद्दे आहेत जे आपल्याला फॉलो करायचे इथनं पुढं. बाकी आपल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला म्हणजे टेलिग्राम असतील त्यावरती सगळ्या अपडेट्स, मी तर खूप जास्त एक्झाम ओरिएंटेड कंटेंट त्यावरती टाकतो. टेलिग्रामची लिंक कमेंट बॉक्स मध्ये आहे, डिस्क्रिप्शन मध्ये आहे, न विसरता जॉईन करा. काही तुमचे डाऊट असतील पुढच्या सगळ्या शेड्यूल बद्दल, अभ्यासाबद्दल, तर मला तुम्ही टेलिग्रामला मेसेज करा. आपल्या जो काही ग्रुप आहे त्याच्या बायोमध्ये माझी पर्सनल आयडी आहे, तिथं मेसेज करा, आपण डिस्कस करूयात. ओके. काही इश्यू आला, काही तुम्हाला नोट्स हवे असतील, काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, तुम्ही मला मेसेज करू शकता. यानंतर लेक्चर जर तुम्हाला हे आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, कमेंट नक्की करा की तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं, काही गोष्टी समजल्या असतील, काही डाऊट असतील, तुम्ही कमेंट नक्की करा. आणि आपल्या सर्व नवीन मित्रांना जे काही एमपीएससीचा अभ्यास करताय त्यांना हे लेक्चर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण इथं तुम्हाला भरपूर महत्वाच्या गोष्टी इथून पुढे मिळणार आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. आणि जर तुम्ही 2025 मध्ये परीक्षा देत असाल तर प्रिलिम्सला हायएस्ट आउटपुट असणारी आपली एक बॅच आहे. म्हणजे इतका आउटपुट आहे त्या बॅचचा की तुम्ही आता कंबाईन मेन्स जरी पाहिल्या ना, बॅच प्रिलिम्सची आहे, पण कंटेंट इतका एक्झाम ओरिएंटेड आहे की तुम्हाला कोणतीही परीक्षा असेल, त्याचा जीएस असेल, तुम्हाला त्याचा फायदा होतोय. भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट होत आहेत आणि ती बॅच आहे प्रिलिम्स बुस्टर बॅच. आपण 2026 साठी देखील बॅच काढणार आहोत, नोट्स देणार आहोत. तुम्ही टेलिग्रामला जॉईन करा, मी लवकरच त्याबद्दल तुम्हाला अपडेट देईल प्रिलिम्स बुस्टर बद्दल. पण आता तुम्ही या सगळ्या गोष्टी फोकस करू शकता. ओके. चला आपण भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. काही डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.